महत्त्वपूर्ण लढत या संपूर्ण स्पर्धेतील होताना दिसते ती स्वयंभू कोकणेश्वर वर्सेस गण्या स्पोर्ट्स या दोन संघादरम्यान. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ घेतोय. पहिला चेंडू प्रतीक हलकेच दिशा देतोय तो शॉर्ट थर्डमॅनला. एकेर धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. गोलंदाज गौरेश कांबळी हा गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. एकंदरीत सांगायचं झालं स्वयंभू कोकणेश्वर संघाच्या बाबत तर या स्पर्धेमध्ये 2 सामने खेळतोय. दोन्ही सामन्यामध्ये विजयाचं खातं त्यांना खोलायचं आहे. तर दुसऱ्या बाजूने गण्या स्पोर्ट्स संघ एक सामना जिंकतोय, एका सामन्यामध्ये पराभूत त्यांना पत्करावा लागतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकेच टोलवला जातोय. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने धावसंख्या बदलते ती 2 धावांवर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त. 2 धावा धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना प्रतीक प्रजासत्ताला देवेंद्र गडेकर ही सलामीची बिनीची जोडी मैदानावर वेगावर स्वार होऊन गोलंदाज या ठिकाणी गौरव गोलंदाजी करताना दिसतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू. या फुलटॉस पद्धतीच्या चेंडूवर या ठिकाणी दाद मागितली जाते ती फलंदाजांकडनं. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. सदरचा चेंडू शरीरवेदी आहे की नाही यावर शिक्कामोर्तब होण्यासाठी या ठिकाणी कॅमेराची मदत घेतली जाते व अखेर मैदानी पंच आपला निर्णय कळविण्यासाठी मैदानावर जाताना दिसत आहेत. दरम्यानच्या कालावधीमध्ये एक धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू अति वेगाने या ठिकाणी गोलंदाज गौरेश याच्याकडनं फेकला गेला होता. मात्र चेंडू हा फुलटॉस पद्धतीचा जो होता तो या ठिकाणी गोलंदाजाच्या खाती वैद्य चेंडू म्हणून या ठिकाणी घोषित केला जातोय. यावेळी हलकीच दिशा दिली जाते. तो पॉईंट क्षेत्रात थोडंसं खराब असं क्षेत्र. 101 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरवरनं पॉईंट क्षेत्रात सुरेख असं क्षेत्ररक्षण निलेश याच्याकडनं होतंय. बॅकअप केलं जाते व केवळ एकेर धावेवर समाधान मानावं लागतंय. ते अर्थातच फलंदाज प्रतीक गवंडे याला. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 3 धावांवर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त. बिनबाद 3 धावा धावफलकावर. गौरेश कांबळी सज्ज. यावेळी सुरेख असा चेंडू फलंदाजला चकवणारा, यष्टिरक्षकाच्या हाती विसावणारा निर्धाव म्हणून गणला जातोय. 4 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. गौरेश कांबळी याला गोलंदाजीचा सूर हा खऱ्या अर्थानं सापडतोय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. वेगवान गोलंदाजीचा तोफखाना म्हणून ज्या गोलंदाजाकडे पाहिलं जातं तो राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं गौरेश गोलंदाजी करताना दिसतोय. यावेळी मात्र स्लोवर वन पद्धतीचा चेंडू होता. वेगामध्ये परावर्तन करत या ठिकाणी चेंडू फेकला होता तो गोलंदाज गौरेश कांबळी याच्याकडनं. परत एकदा निर्धाव चेंडू गणला जातोय. खेळ या ठिकाणी कसोशीनं पाहायला मिळतोय. वेगवान गोलंदाजी, कधी मंदगती गोलंदाजी म्हणजे मिश्रित गोलंदाजी करताना गौरेश पूर्णपणे फलंदाजला चकवतोय व त्याच्या वेगाचा अंदाज येऊ न लागल्याने या ठिकाणी सलग चेंडू निर्धाव गणले जात आहेत. ते देवेंद्र गडेकरच्या करवी. 5 चेंडूंचा खेळ समाप्त. 3 धावा धावफलकावर. आपल्या पहिल्या वहिल्या कंजूशी षटकाच्या सांगतेसाठी गौरेश कांबळी हा गोलंदाज पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय व समोर आहे फलंदाज तो देवेंद्र गडेकर स्ट्राईकला.
अखूड टप्प्याचा चेंडू परत एकदा निर्धाव गणला जातोय. या षटकात सुरुवातीच्या 2 चेंडूंवर निघतायत त्या एकेर धावीच्या स्वरूपात 2 धावा. त्यानंतर सलग 4 चेंडू निर्धाव पद्धतीचे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये या ठिकाणी बहारदार अशी कामगिरी केली जाते. 3 धावा धावफलकावर पूर्ण पहिल्या षटकाच्या सांगतेखेरीज. प्रतीकचा वाटा 2 धावांचा. देवेंद्र गडेकर खेळतोय तो वैयक्तिक एकेरी धावेवर. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. बिनबाद 3 धावा. धावफलकावर गोलंदाजीमध्ये बदल होतोय. बहुधा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय अष्टपैलू खेळाडू प्रसाद या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर. वैयक्तिक कोट्यातील पहिलं सांघिक दुसरं षटक फेकण्यासाठी प्रसाद नाबर हा गोलंदाज धीम्या पावलानं आपल्या गोलंदाजी मार्कवर येतोय. पंच संदीप केंद्रेकर यांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी प्रसाद नाबर हा अष्टपैलू खेळाडू सज्ज व निश्चितपणे समोर आहे फलंदाज तो प्रतीक गवंडे. स्ट्राईकला प्रतीकला हात खोलावे लागते. बराच वेळ तो या ठिकाणी नॉन स्ट्राईकवर उभा. आता मात्र खेळण्याची संधी मिळते ती प्रतीकला आणि आपली आक्रमकता सिद्ध करण्याच्या प्रयत्नात प्रतीक गवंडे हा खेळण्यासाठी सज्ज होतोय. सुरेख असा चेंडू यॉर्कर लेन पद्धतीचा चेंडू. या चेंडूवर बॉलर बॅक ड्राईव्ह फटका खेळल्याशिवाय कोणताही उत्तर नव्हतं प्रतीककडे. फटका सरळ गोलंदाजीच्या दिशेनं निघतोय. धाव खेळण्याचा कोणताही प्रश्न निघत नाही. चेंडू निर्धाव. धावसंख्या नाममात्र 3 धावा 1 षटक 1 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कोकणेश्वर संघ. परंतु गोलंदाज प्रसाद सज्ज. यावेळी मात्र फटका निघतोय तो शॉर्ट कव्हरला. क्षेत्ररक्षण सुरेख होतंय. धाव काही निघत नाही. सलग 2 चेंडू हे निर्धाव. फलंदाजला जखडून ठेवणारी टिच्चून अशी गोलंदाजी केली जाते. ती गोलंदाजी करणाऱ्या गंगा स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या वतीनं 2 चेंडूंवर एकही धाव काही निघत नाही या मैदानावर. यावेळी लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास शॉर्ट मिड विकेटकडे. डीप लॉंग ऑनवरनं शॉर्ट मिड विकेटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक मार्गक्रमण करतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने या ठिकाणी प्रतीक पोहोचतोय तो 3 धावांवर. तर सांघिक धावसंख्या 4 धावा 1 षटक 3 चेंडू यांच्या सांगतेखेरीज. बिनबाद 4 धावा. देवेंद्रला मोठे फटके टोलवावे लागतील. बराच वेळ मैदानावर तो ठाम मांडून बसतोय. 4 चेंडूंवर केवळ एकेरी धावेचं योगदान आपल्या संघासाठी देतोय. तोच देवेंद्र खेळण्यासाठी सज्ज होतोय. प्रसाद नाबर याची गोलंदाजी. खोदून काढला जातोय. बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीचा फटका. 5वा चेंडू या ठिकाणी खेळतोय तो फलंदाज देवेंद्र. मात्र 1 धाव तो धाव फलकावर झळकवतोय. म्हणजे धीम्या गतीनं फटकेबाजी ही देवेंद्र याच्याकडनं आपण मैदानावर अनुभवतोय. हलकेच या ठिकाणी चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं होतं. चेंडूचा प्रवास करतोय तो शॉर्ट दरम्यानला यष्टीरक्षक चेंडूवर पोहोचतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत. बऱ्याच वेळेच्या विश्रांतीनंतर एकेर धावेने धावसंख्या वृद्धिंगत होते. एकंदर धावसंख्या ही 5 धावा दुसऱ्या षटक प्रगतीपथावर. टिच्चून असा मारा करतोय. 5 चेंडूंवर केवळ 2 धावा प्रसाद नाबर हा गोलंदाज खर्च करतोय व आपल्या कंजूशी षटकाच्या सांगतेसाठी पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करण्यासाठी गोलंदाज प्रसाद नाबर हा गोलंदाज सज्ज. 5 धावा बिनबाद. फुल टॉस पद्धतीचा चेंडू. खराब असा चेंडू. खराब चेंडूला योग्य शिक्षा द्यायची होती. जवळपास या ठिकाणी मोठ्या फटक्यात या ठिकाणी चेंडूला परावर्तित केलं होतं. मात्र डीप फाईन लेगचा क्षेत्ररक्षक जरी छोट्या चणीचा असला तरी आपल्या उंचीचा फायदा घेतोय. संभाव्य षटकाराला रोखतोय. निश्चितपणे 5 धावा वाचवण्यात यशस्वीता प्राप्त होते ती गाण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाला व 2 षटकांच्या सांगतेखेरीज. बिनबाद 6 धावा धावफलकावर. नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करताना स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ निर्धारित 5 षटकांच्या सामन्यात. या स्पर्धेच्या अस्तित्वाची लढाई खेळायची आहे ती अर्थातच या ठिकाणी स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला 2 सामने आतापर्यंत ते खेळत आहेत. दोन्ही सामन्यामध्ये पराभवाचा धक्का त्यांना सहन करावा लागतोय. तर दुसऱ्या बाजूला गंगा स्पोर्ट्स क्रिकेट संघ 2 सामन्यांमध्ये 1 सामन्यात विजय 1 सामन्यात पराभव. म्हणजे या सामन्यात जर त्यांनी विजय मिळवला तर निश्चितपणे ते आपल्या संघाला पुढील फेरीसाठी पात्र ठरवण्यात यशस्वी ठरवतील यात कोणती शंका नाही. नेहाल घाटवळ गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर सज्ज. पंचांच्या डाव्या हाताकडनं मारा करण्यासाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा शॉर्ट ऑफ लेन पद्धतीचा चेंडू. फटका मोठा टोलवायचा होता. प्रयत्न फसतोय. बाकीचे सोपस्कार यष्टीरक्षकाद्वारे पूर्ण होत आहेत. आणखी एक निर्धाव चेंडू या ठिकाणी गणला जातोय. वारंवार निर्धाव चेंडूचा मारा केला जातोय या मैदानावर. प्रतीक गवंडे हा फलंदाज. स्ट्राईकला 6 धावा धावफलकावर. 2 षटकांच्या सांगतेखेरीज. परत निहाल सज्ज. यावेळी मात्र संपर्क होतोय. चेंडूचा प्रवास निश्चितपणे डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार करत गौरेशला चकवत चेंडू सीमारेषा पलीकडे षटकारासाठी. ज्या फटक्याच्या शोधात फलंदाज प्रतीक गवंडे होता तो फटका षटकाराच्या स्वरूपात त्याला प्राप्त होतोय. गोलंदाज नेहाल याच्या गोलंदाजीवर ज्या 6 धावांनी धावफलक बदलतोय. तब्बल 12 धावा तिसऱ्या षटकात. बिनबाद 12 धावा.
बिनबाद 12 धावा धावफलकावर. परत एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नेहाल हा सज्ज होतोय. याही वेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत जातोय. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक गौरेश कांबळी झेल टिपतोय व सलग दुसऱ्या षटकाची पुनरावृत्ती करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी प्रतीक गवंडे आपली बहुमूल्य विकेट प्रदान करतोय प्रतिस्पर्धी संघाला. नेहाल घाटवळची ती शिखार बनतोय व पहिल्या करीच्या स्वरूपात तो माघारी परततोय. 1 गडी बाद 12 धावा धावफलकावर. बाद होऊन प्रतीक मैदानाच्या बाहेर व प्रतीक याची जागा करण्यासाठी डावखुराचा शैलीदार फलंदाज पीटर फर्नांडिस याची वर्णी ही मैदानावर लागते. पीटर एक शैलीदार असा फलंदाज. लेदर बॉल क्रिकेटची आठवण करून देण्यायोगी त्याची फलंदाजी पाहणं हे निश्चितपणे नयनरम्य असतं. आज या मैदानावर पीटरच्या नेतृत्वाची, पीटरच्या फलंदाजीची कस लागेल. तिसरं षटक प्रगतीपथावर. 1 गडी बाद 12 धावा. डाव कोसळतोय आणि कोसळणारा स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचा डाव सावरण्यासाठी या ठिकाणी पीटर याची वर्णी लागते. देवेंद्र गडेकर साथीनं संघाचा डाव वाढवण्यासाठी. 12 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 समाप्त. तिसरं षटक प्रगतीपथावर. त्यात षटकातील 3 चेंडू हे संपन्न होत आहेत. नेहाल घाटवळ गोलंदाजी मार्कवर. आखूड टप्प्याचा चेंडू आल्या आल्या रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा प्रयत्न. चेंडूचा प्रवास होतो तो डीप पॉईंट क्षेत्रात. परत एकदा आपल्या समोर जो क्षेत्ररक्षक गौरेश कांबळे आपल्या क्षेत्ररक्षकाची चुणूक दर्शवतोय. मात्र फेक या ठिकाणी यष्टीरक्षक व या ठिकाणी शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्ररक्षकाला चकवणारी. पर्यायानं एकेर धावेचं रूपांतर 2 धावात. दुहेर धावेने पीटर स्वतःचं खातं खोलतोय. संघाला परावर्तित करतोय तो 14 धावांवर. 14 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर नेहाल घाटवळ गोलंदाज सज्ज. 4 चेंडूंवर 8 धावा खर्च करत 1 सफलता प्राप्त करतोय. धीम्या गतीचा चेंडू पायाला स्पर्श करतोय. हलकीच दाद मागितली जाते, मात्र विश्वास कमी उत्साह जास्त ही दाद फेटाळली जाते. निर्धाव चेंडू या ठिकाणी गोलंदाज नेहाल घाटवळ याच्याकडनं व्यतीत केला जातोय व या निर्धाव चेंडूसह आपल्या षटकाच्या सांगतीसाठी धीम्या पावलानं पंचांच्या डाव्या हाताकडनं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज नेहाल घाटवळ हा सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवर पीटरला. यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू केवळ दिशा देण्याचं कार्य. जोपर्यंत चेंडू पॉईंट क्षेत्रात मार्गक्रमण करतोय. एकेर धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत. ज्या एकेर धावेने षटक क्रमांक 3 हे समाप्त होतोय व 3 षटकांच्या सांगतेखेरीज प्रति षटकामागे 5 धावांच्या धावगतीनं 15 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. अशी संथ सावध सुरुवात ही नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करणार स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाची मैदानावर गण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाविरुद्ध. कुणाल धुरी यांनी अप्रतिम असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी सादर केलं. जो चेंडू संभाव्य षटकारात परावर्तित होत होता त्या संभाव्य षटकाराला नाममात्र एकेरी धावेत परावर्तित केलं. तो कुणाल धुरी या ठिकाणी पारितोषिकाचा धनी ठरतोय, पारितोषिकाचा मानकरी ठरतोय. सन्माननीय कुमार सार्थक धुरी हे 100 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी पुरस्कृत करतायत. त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन. खेळ समाप्त होतोय 3 षटकांचा. 15 धावा धावफलकावर. पीटर स्ट्राईकला तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद नाबर वैयक्तिक कोट्यातील दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज होतोय. ओव्हरपिच पदाचा चेंडू फटका फसतोय, मात्र नो मॅन्स लँड. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूचं मार्गक्रमण झाल्याने झेलचितचा संभाव्य धोका टळला जात 2 धावा पीटर याच्या खाती सहजगत्या प्राप्त होत आहेत. ज्या 2 धावांनी धावफलक बदलतोय तो 17 धावांवर. 17 धावा एका कड्याच्या मोबदल्यात. षटक क्रमांक 4 हे प्रगतीपथावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद नाबर पंचांच्या उजव्या हाताकडनं राईट राऊंड विकेट पद्धतीनं मारा करतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू केवळ दिशा दिली जाते ती डीप लॉंग ऑनला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. दुसरी धाव घेण्याचा इरादा होता पीटरचा, मात्र दुसऱ्या बाजूनं या साथ देवेंद्र गडेकर सांगतोय की दुसरी धाव या ठिकाणी संभवनीय नाही. केवळ एकेर धावेवर समाधान आपण मानू. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 18 धावांवर. 4थं षटक प्रगतीपथावर. 18 धावा धावफलकावर एका कड्याच्या मोबदल्यात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीनं मारा करतोय व देवेंद्र हा फलंदाज स्ट्राईकला उभा. सुरळ असा फटका. चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑनच्या दिशेनं करतोय. 1 धाव तर निश्चितपणे मिळेल यात कोणतीही शंका नाही. एकेर धावेवर दोन्ही फलंदाज समाधान मानतायत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 19 धावांवर. मोठा फटका अति आवश्यक असेल या अर्थातच या ठिकाणी कोकणेश्वर क्रिकेट संघाकडनं, मात्र तो मोठा फटका टोलवण्यास कोण फलंदाज सक्षम ठरतोय की जी गोलंदाजी अचूक टप्प्यावरची होते त्याच अचूक टप्प्याच्या गोलंदाजीने मोठ्या फटक्यांपासून वंचित केलं जातंय हे पाहायचं आहे. पुढे सरसावला होता. पददालित्य दर्शवायचं होतं, मात्र पददालित्य दर्शवून फटका टोलवण्याचा प्रयत्न हा बॉलर बॅक ड्राईव्ह पद्धतीच्या फटक्यात परावर्तित होतोय. धाव काही निघत नाही. चेंडू निर्धाव गणला जातोय. 19 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज प्रसाद सज्ज. धीम्या गतीचा चेंडू पॅडला स्पर्श करतोय. 1 धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्ण करतायत.
च्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 20 धावांवर. प्रथमतः चेंडूने फलंदाच्या बॅटला स्पर्श केला, त्यानंतर पायाला स्पर्श करतोय. एकेर धाव पीटरच्या खातीच्या एकेर धावेने संघाची विशी ही गाठली जाते. 20 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. चौथं षटक प्रगतीपथावर. आपल्या षटकाची आपल्या स्पेलची सांगता करण्यासाठी गोलंदाजी मार्फत गोलंदाज प्रसाद हा राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीने सज्ज. देवेंद्रला फुल टॉस पद्धतीचा चेंडू, खराब असा चेंडू. यावेळी ताकद झोकली, मात्र ताकद अपुरी पडते. स्क्वेअर लेगला दुसरा झेल या ठिकाणी गौरेश कांबळी याच्या हाती जातोय व फलंदाज या ठिकाणी बाद होऊन माघारी परततोय. देवेंद्र गडेकर दुसऱ्या गड्याच्या स्वरूपात दोन करत केवळ 3 धावांचं योगदान आपल्या संघासाठी तो देतोय व धावांसाठी संघर्ष करणारी त्याची खेळी अखेर 3 वैयक्तिक धावांवर संपुष्टात येते. 20 धावा धावफलकावर गाडी बाद होत आहेत. ते 2 धावाचं शेवटचं षटक फेकण्यासाठी पाहायचं आहे कोण गोलंदाज सज्ज होतोय. तो बहुधा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय गोलंदाज निलेश सोनसोरकर. उजव्या यष्टीच्या बराच बाहेर जाणारा चेंडू, फिरकीच्या प्रयत्नात वाईडचा इशारा पंचांकडनं. एकेरी अवांतर धावेने धावफलक बदलतोय तो 21 धावांवर. शेवटच्या षटकाच्या सुरुवातीस 21 धावा. ओव्हरपिच बदाईचा चेंडू, देखण्या फटका, सरळ चेंडू डीप मिड विकेट सीमरच्या पलीकडे षटकारासाठी जातोय व ज्या फटक्याच्या शोधात या ठिकाणी फलंदाज पीटर वाट पाहत होता तो मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात त्याला प्राप्त होतोय. त्या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो 27 धावांवर. 27 धावा धावफलकावर. नवीन फलंदाज ॲलिस्टर याची वर्णी लागते. यावेळी टायमिंग अचूक साध्य होत नाही. केवळ एकेर धावेवर पीटरला समाधान मानावं लागतं. याच्या एकेर धावेने धावफलक बदलतोय 28 धावांवर. 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. अंतरिम 4 चेंडूंचा खेळ बाकी. डाव्याचा शेवट होण्यासाठी नवीन फलंदाज ॲलिस्टर याची वर्णी लागते. एक आक्रमक दर्जाचा फलंदाज ॲलिस्टरला आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करावी लागेल. एखाद दुसरा मोठा फटका टोलवणं अति आवश्यक बाब असेल संघाच्या दृष्टिकोनातनं. मात्र दुसऱ्या बाजूने निलेश अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. चेंडू पॅडला परत एकदा स्पर्श करतोय. एक धाव दोन्ही फलंदाज सहजगत्या पूर्णत्वास नेत आहेत. ज्या एकेर धावेने धावफलक बदलतोय तो 29 धावांवर. 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. नाममात्र 3 चेंडूंचा खेळ बाकी डावाचा शेवट होण्यासाठी. धीम्या गतीची फलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकार आतापर्यंत या डावामध्ये आपण अनुभवलेत. एक म्हणजे प्रतीककडनं आणि दुसरा म्हणजे पीटर याच्या कर्वे. ओव्हरपेच चेंडू, परत एकदा मोठा फटका, चेंडूचा प्रवास डीप लॉंग ऑन सीमरच्या पलीकडे षटकारासाठी. दुसरा षटकार या फलंदाज पीटर याच्याकडनं आपण अनुभवतो आणि या 6 धावांनी धावफलक बदलतोय तो अर्थातच या ठिकाणी 35 धावांवर. गोलंदाजांना पोषक ठरणारा धावफलक झळकवण्याचा प्रयत्न हा पीटर करताना दिसतोय. एक हाती खिंड लढवताना दिसतोय. 2 षटकार आतापर्यंत पीटर याच्या माध्यमातून आपण पाहतोय. 35 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. 2 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी. उजव्या यष्टीचा चेंडू बराच बाहेर जाणारा. दोन्ही हात समांतर होत आहेत. अनुभवी पंचे कृष्ण उर्फ बाबू टेमकर यांचे वाईडचा इशारा. सांघिक 36वी धाव या ठिकाणी धावफलकावर झळकली जाते कान्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाविरुद्ध स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचे. परतही उजव्या यष्टीच्या बराच बाहेर एक खराब असा मारा. कदाचित नकारात्मक गोलंदाजी करण्याचा गोलंदाज निलेशचा प्रयत्न आणि हाच प्रयत्न जीवावर बेततोय. सलग 2 वाईडच्या स्वरूपात धावा. 37 धावा धावफलकावर. आखूड टप्प्याचा चेंडू यावेळी मात्र सुरेखरित्या टोलवला जातोय. चेंडूचा प्रवास घडतोय तो डीप स्क्वेअर लेगला. एक धाव फलंदाज पूर्ण करताय. दुसरी धाव करण्याचा प्रयत्न. दुसरी धाव अडचणीत येईल. ॲलिस्टरला मैदानाच्या बाहेर धावचीत होऊन जावं. डावाच्या अखेर करणारा चेंडू मैदानावर शेष. नवीन फलंदाज या ठिकाणी रोहन बटा याची वर्णी मैदानावर लागते. 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात.
चेंडू फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू हवेमध्ये उंच टोलवला जातोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक नेहाल घाटवरचे प्रयत्न अपुरे ठरत आहेत. चेंडू त्याला चकवतोय, सीमारेषा पलीकडे चौकारासाठी जातोय. डावातील जात आहे. पहिल्या षटकात निघाल्या 3 धावा, दुसऱ्या षटकात निघाल्या त्याही 3 धावा. 2 षटकांमध्ये 6 धावा. त्यानंतर तिसऱ्या षटक प्रसादने फेकलं, त्याही षटकामध्ये त्याने केवळ 5 धावा खर्च केल्या. 3 षटकांमध्ये या ठिकाणी 12 धावा असा धावफलक असताना शेवटच्या 2 षटकात निघतायत त्या 30 धावा. पर्यायानं जो धावफलक एका कमी धावफलकाकडे आगेकूच करत होता तो एक सन्मानजनक 42 धावांवर पोहोचला जातोय व 43 धावांचं एक माफक उद्दिष्ट गाण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघासमोर ठेवलं जातंय. 43 धावांचा पाठलाग कशा तऱ्हेने या ठिकाणी गाण्या स्पोर्ट्स क्रिकेट संघाचे फलंदाज करतायत हे सांगण्यासाठी समालोचन कक्षामध्ये बदल होतोय व या डावाची सूत्र मी योगेश परब यांच्या टीम मीटिंग नको आहे कारण साखळी पद्धतीतील सामने आहेत आणि साखळी पद्धतीतील सामन्यांमध्ये या मैदानावर एखाद दुसरी मॅच वाढू शकते. कालच्या सत्रात तेच झालंय आणि बघूया मॅचला रंग द्यायला सुरुवात झाली मैदानावर. भव्य दिव्य असं आयोजन आपण पाहतोय. उत्कर्ष नैचे आणि मित्रमंडळ आयोजित ईस्टर ट्रॉफी 2024 क्रिकेटचा रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा आपण पाहतो या मैदानावर. भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय. दैच्याड गावसाठी ज्यांना भरपूर योगदान असते आज या मैदानावर त्याची पण हजेरी लागली. आमच्या मित्राची सुंदर क्रिकेट गणेश कुबलचा भरपूर फॅन आहे तो आणि तो पण चाहता पोहोचलाय. आमचा सर्वांचा लाडका वैभव धुरी पण पोहोचलाय. सांख्यिक धावफलकावर 42 धावफलकावर 43 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे मैदानावर तो गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाला. आणि या मैदानावर आपल्या खात्याची ओपनिंग करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. प्रतीक नॉन स्ट्राईकला पंकज आणि स्ट्राईकला नेहाल घाटवळ. हलक्या हाताने घेऊन काढलाय मैदानावर. एकेरी धावसंख्येसाठी फटका निघालाय. एकेरी धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर
से गणेशा झालाय मैदानावर. एक धाव धावफलकावर पहिल्या चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रत्येक गवंड्याने सुरुवात केली आहे. 43 धावांचा पाठलाग करायचा आहे. मॅच सुंदर आहे मैदानावर. 1-2 षटक स्वयंभू कोणकेश्वर क्रिकेट संघाला. एका दुसरं षटक हे 2 धावांचं 2 गडी बाद करावे लागतील. पण समोर फलंदाजी तगडी आहे ती गणेश स्पोर्ट क्रिकेट संघासाठी. बॅटची हलकीशी कट लागून चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत एकेरी धावसंख्येची लहर आणि एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 2 धावा धावफलकावर षटक क्रमांक या मैदानावर पहिलं प्रगतीपथावर आहे. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक हे प्रगतीपथावर आपण पाहतोय. गती परिवर्तन या मैदानावर खोदून काढायचा होता. पंचांकडे अपील केले या मैदानावर. अवस्थेत अंपायर पंच या ठिकाणी बातचीत करतील दोन्ही आणि त्यानंतर निर्णय असेल मैदानावर. नेहालची धोक्याची घंटा वाजली की काय, कारण उत्साहाचं अपील हे पीटरचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. गोलंदाजाचं बघायला मिळालं आहे. पंच बातचीत करतायत आणि तोपर्यंत दिल की धडकन वाजतायत नेहालची मैदानावर. पंचांकडे अपील आहे आणि बघूया पंच या ठिकाणी आपल्या जागेवर जाऊन या ठिकाणी निर्णय देतील. फलंदाज बाद. धोक्याची घंटा नेहाल घाटवलसाठी हे मैदानावर. फलंदाज माघारी परतलाय कारण पीटरचं अपील असं उत्साहाचं होतं. ताकदवान अपील होतं मैदानावर. अवस्थेत अंपायर आणि त्यानंतर नेहाल घाटवळ हा माघारी परतलाय. डीजे भाई बजाव. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आज मैदानावर अरुण परब पाहायला मिळतोय. अजित परब आपल्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. कुंडलेकर समोर कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश परब आहे. म्हणजे परब बंधूंची परभणीला चालू आली मैदानावर. मोठा फटका आल्या अरुण परबनं स्वागत केलाय. हे प्रतीक गवंडेचं. अरुण परबचं स्वागत करूया. ऑफ द मॅच दिलाय. टकआउट मधून सेट जाऊन आला आणि सेट नंतर एक मोठा फटका. पुन्हा एकदा एक तेरी और एक मेरी झेलबाजच्या स्वरूपात अरुण परब माघारी परतलाय. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 8 धावा धावफलकावर. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर नेहाल घाटवळ बाद अरुण परबचा एक मोठा फटका. 5व्या चेंडूवर अरुण परब माघारी परतलाय आणि शांतता झाली आहे मैदानावर. स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाचे मालक थोडेसे नाराज आहेत कारण हा संघ कधी पहिल्या दिवशी हरत नाही. शेवटच्या दिवसापर्यंत लढत असतो स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ आणि त्यानंतरची लढत आहे मैदानावर. गडेकरनं झेल जरूर टिपलाय. मॅच आहे कारण या कालखंडामध्ये प्रसाद नांबर आहे. गौरेश कांबळी रनमशी देणं बाकी आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये कार्य करावं लागेल मैदानावर. नवीन खेळाडू मैदानावर. पंकजच्या साथीला कुणालनं मैदानावर पावले आहेत. सांघिक धावफलकावर 8 धावा धावफलकावर. यानंतरची लढत असेल ती मैदानावर लढत अतिशय तुरशेची असेल. भूषण जाधव विपक्ष विशाल कावळे ही लढत असेल मैदानावर आणि टॉससाठी दोन्ही खेळ कर्णधारांना विनंती आहे. टॉससाठी आमच्या मान्यवर कक्षासमोर या. 5 षटकांचे सामने एशिया ट्रॉफी 2024 क्रिकेटचा रणत संग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर. एक आयकॉन खेळाडू सिंधुदुर्गातील, एक आयकॉन खेळाडू केरवाडीतील,
ह्या स्पर्धेची नियमावली आणि त्यानंतर हे नवदीप सितारे हे मैदानावर आपण पाहतोय. भव्य दिव्य आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघितलंय. प्रत्येक गवंडी सज्ज झाला, एक मोठा फटका कमबॅक केले मैदानावर, गती परिवर्तन, सन्मान दिलंय कुणाल दुरीनं आल्या आल्या या मैदानावर. एकेरी धावसंख्येनं स्ट्राईक रोटेट केली आहे, एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 1 बाद 2 बाद 9 धावा धावफलकावर. हा लेखाचं काय, हा 43 धावसंख्येचा पाठलाग करत असताना स्पर्धेच्या माध्यमातून उद्याचा हा अंतिम दिवस असेल. या स्पर्धेच्या माध्यमातून कालच्या सत्रात विचार केला कृष्णा हे क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर जय भवानी अनसूर क्रिकेट संघ हे 2 क्रिकेट संघ आम्हाला भेटले आहेत, पुढच्या फेरीसाठी दाखल झाले आहेत. आणि त्यानंतर आजच्या फेरीमध्ये 2 संघ कोणते जातील आजच्या दिवशी हे अजूनही या मैदानावर सर्व संघांसाठी मॅच होत आहेत, गेम ऑन आहेत मैदानावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज आलाय देवेंद्र गडेकर. ज्या गोलंदाजानं मगाशामने सुंदर गोलंदाजी केली होती, पण येणाऱ्या कालखंडामध्ये प्रत्येक लवकर माघारी परतला आणि गणेश कुबलनं वामन काबुलेनं मैदानावर आणि त्यानंतर विनय जाधवनं काय गोलंदाजी केली, भेदक गोलंदाजी केली आणि भेदक गोलंदाजीवर प्रतिस्पर्धी संघाला अक्षरशः रोखून ठेवलं. स्वयंभू कुणकेश्वर क्रिकेट संघाला पण लढत करायची आहे, संधी आहे, त्या संधीचं सोनं करायचं आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढलाय जमनी लगेच डी फलंद कार्पेट पद्धतीचा फटका, मूर्तीलान पण कीर्तिवान पीटर फर्नांडिस वेगानं आला चेंडूपर्यंत, दबाव आणला हा फलंदाजांवर आणि एकेरी या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर परावर्तित झालाय. तो दुहेरी धावसंख्ये धावफलक 10 धावा धावफलकावर आपण पाहतोय. 10 धावा धावफलकावर षटक क्रमांक 2 देवेंद्र गडेकर सज्ज आलाय. समोर आहे संघाचा कर्णधार पंचच्या नावाकडे तो गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाचा पंकज कांबळी आपल्याला पाहायला मिळतोय. पंकजला एक सुंदर खेळ करावा लागेल. मॅम फ्रॉम आसवडीचा हा खेळाडू आहे, आज तगडा खेळाडू आहे, त्या गावामध्ये पंचवर्षित तो तगडा आहे, आज त्याला या मैदानावर तगडा बनवावा लागेल. हलक्या हाताने घेऊन काढलाय जमिनी लगतचा फटका, डी फॉलो द कार्पेट पद्धतीचा फटका आपण पाहतोय. हा मैदानावर क्षेत्ररक्षक वेगानं आला रोहन भट्टा, एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर आपण बघितलंय 11 धावा धावफलकावर. 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 11 धावा धावफलकावर आपण बघितलाय. गोलंदाजी मार्कवर देवेंद्र गडेकरनं रोखून ठेवलंय. कुणाल धुरी आणि पंकज कांबळी ही जोडी मैदानावर आहे का. कुणालनं सुंदर क्षेत्ररक्षण केलं, संघासाठी धक्कीचे 5 धावा जरा वाजवल्या, त्या निर्णायक असतील मैदानावर. पण येणाऱ्या कालखंडामध्ये या मैदानावर आता चुका सर्व विसराव्या लागतील ते ॲलिस्टरला आणि सुंदर गोलंदाजी करावी लागेल. गती परिवर्तन या मैदानावर, ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडला टोलवायचा होता, काय झालं मैदानावर गती परिवर्तन केलं, फिंगर रोल केले देवेंद्र गडेकरनं आणि त्यानंतर फटका फसला मैदानावर. एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 12 धावा धावफलकावर. 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 12 धावा धावफलकावर. प्रत्येक गवंडीनं महत्वाचे 2 ब्रेक तो लावून दिले. अरुण परबनं जो अडथळा होता, संकट होता संघ, ते संकट सुरुवातीला दूर केलंय आणि अरुण परब माघारी परतलाय. आडव्या बॅटने फटका मारण्याचा प्रयत्न होता, प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. स्वतः मालक आपल्याला पाहायला मिळतील या मैदानावर. स्वतः मालकाने इशारा केलाय, जर खेळाडू हा कुणाल दुरी जरासा पुढे असला असताना नक्की अनुप नेत्रदीपक थ्रो पाहायला मिळाला असतं मालकांचा. आज झालं होतं तसे आक्रमक मैदानावर, ते स्मिता असतं त्यांचं पण आहे मैदानावर. सुंदर गोलंदाजी टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आलाय चेंडू. मॅच मध्ये ट्विस्ट आहे, कारण गौरेश कांबळी येणं बाकी आहे. हा खेळाडू आहे, हा कधी पण फटके टोलावू शकतो. मोठा फटका आडव्या बॅटनं खोदून काढलाय मैदानावर. क्षेत्ररक्षक पीटर आलाय मैदानावर, परतीची फेक केली आहे वेगानं आणि एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलकावर पुढे सरकलाय. धावफलक 13 धावफलकावर. 2 षटकांचा 12 चेंडूंचा हा खेळ समाप्त झालाय. 13 धावा धावफलकावर. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजीसाठी कोणाला आणेल, प्रत्येक गवंडीला इशारा ॲलिस्टरला केलाय. रोहन भट्टाला गोलंदाजी द्यावी की नवदीप गोलंदाजीला या मैदानावर पुन्हा एकदा संधी असेल, हा लेखाजोगा असेल या मैदानावर.
टायमिंग केलं आणि चेंडू या मैदानावर पंचांचा इशारा. चार या धावसंख्येचा आलाय. 4 या धावसंख्येनं 17 धावा धावपलकावर. 17 फेक खतरा हा कोणाला असेल? ॲलिस्टरवर पहिल्या चेंडूवर हल्ला बोल केलाय, त्याला खतरा असेल की पंकजला खतरा असेल मैदानावर? पीटरनं सांगितलंय, पीटरची भूमिका आहे, ॲलिस्टर तू काय करतोय? मोठा फटका पाहायला मिळालाय. 17 पे खतरा हा होता पंकज कांबळीला खतरा. टॉस साठी या MK स्पोर्ट क्रिकेट संघ आणि श्री खासदादेवी भूमिका स्पोर्ट क्रिकेट संघ दोन्ही कर्णधार. टॉस साठी या. एक तरी एक वीर नेते रगले. सर्व गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाचे चाहते भरपूर आले आहेत आणि चाहते भरपूर आल्यानंतर सर्वांचं लक्ष लागलंय ते एका खेळाडूकडे. रेडी एक्सप्रेस गौरेश कांबळी आपण पाहतोय मैदानामध्ये पाऊलच मावतोय मैदानावर. पंकज संघाचा कर्णधार माघारी परतला. ताकद अपूर्ण झाली. पंकज एलिव्हेशन नव्हतं फटक्याला आणि त्यामुळे झेलबाजच्या स्वरूपात माघारी परतावा लागलाय. 17 धावा धावपलकावर. प्रत्येकनं एकच सांगितलं ॲलिस्टरला, आता वाचवायचं आहे ते तुला वाचवायचं आहे, आम्हाला तू हवं ते काय ते कर, आम्हाला तुला वाचवायचं आहे. आणि प्रतिस्पर्धी संघानं एकच सांगितलंय, गणेश स्पोर्ट क्रिकेट संघानं, आम्हाला या मैदानावर जिवंत आव्हान ठेवायचं आहे. तर गौरेश कांबळी तुला रडायचं आहे मैदानावर. मोठा फटका बॅक टू द बॉल स्ट्रेट ड्राईव्हचा हा देखना फटका आणि या मैदानावर शर्तीचे प्रयत्न आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4 या धावसंख्येच्या कारण रोहन भट्टानं ज्या जवळजवळ चेंडू बाहेर उडवला होता, आयोजक त्या ठिकाणी होते, योग्य तो निर्णय दिलाय आणि त्यामुळे चौकारासाठी सुंदर आल्या सुरुवात केली आहे. दिमाखात या मैदानावर ॲलिस्टरवर ज्या गोलंदाजानं चौकार पहिला टोलला त्यानंतर ॲलिस्टरनं बाद केलाय हा लेखाजोग आहे. पण समोर रन मशीन आहे, तो गौरेश कांबळी सज्ज झालाय मैदानावर. 21 धावा धावफलकावर. बॅक टू द बॉलर. पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्हचा बहारदार फटका क्षेत्ररक्षक वेगानं आला आहे. नवदीप खेळाडू परतीची फेक वेगानं केली आहे आणि गौरेश कांबळी डोक्यावर बर्फ ठेवून खेळायला सुरुवात केली आहे. कारण गौरेशला माहिती आहे 2 मोठे फटके मारले तर मॅच ऑन होऊ शकते आणि स्वयंभू कोकणेश्वर संघाचे मालक देवत्व घालायला सुरुवात केली आहे. आपल्याला एका मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे मैदानावर. हलक्या हाताने घेऊन काढलाय. स्क्वेअरलेग रिझल्टला क्षेत्ररक्षक प्रोटेक्शन देवेंद्र गडेकर स्क्रीनवर आलाय. परतीची फेक करतोय तोपर्यंत 1 धावसंख्येची लहर आणि 1 धावसंख्येनं सांघिक धावपलकावर आपण पाहतोय. 23 धावा धावपलकावर. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. 23 धावा धावपलकावर. रोहन भट्टा आमच्या स्क्रीन समोर आहे, त्याचा एक षटक असेल, देवेंद्र गडेकरचा एक गोलंदाजी असेल आणि आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाच्या 12व्या खेळाडूनं आता चिंतेचं वातावरण निर्माण केलंय. कारण त्याला माहिती आहे मॅचमध्ये 2 मोठे फटके पाहिजे आहेत. एका संघाला 2 मोठ्या फटक्यापासून वाचायचं आहे मैदानावर आणि गौरेश कांबळी सज्ज झालाय. सुंदर फटका या मैदानावर. लॉग ऑफ रिझल्टला प्रोटेक्शन त्या ठिकाणी तैनात आहे. परतीची फेक स्वतःवर स्ट्राईक ठेवेल गौरेश कांबळी आणि या स्लॉग ओव्हरला आक्रमण पसंत करेल की काय मैदानावर. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय 24 धावा धावपलकावर. 12 चेंडू कुणाल या मैदानावर. 12 चेंडू विजयासाठी नीड असेल या मैदानावर. 12-19 पहिले 2-3 चेंडू निर्धाव. गणेश स्पोर्ट क्रिकेट संघाची दिली की धडकन हळूहळू वाढेल. पहिले 2 चेंडूंवर मोठे फटके. स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघाला सामना थोडंसं बॅकफुटला येईल या मैदानावर. हा लेखाचोक आहे पण या मैदानावर विघ्न इतिहास आहे. ज्यावेळी चेस करताना या मैदानावर थोडीशी कठीण परिस्थिती झाली आहे आणि गोलंदाजाला वाटतं फलंदाजाला मैदान अनुकूल नाही पण गोलंदाजांनी भरपूर कामगिरी केली या मैदानावर. देवेंद्र गडेकर हे उभरते सितारे आहेत आरवलीचे. ह्या आरवलीच्या उभरते त्यांना कार्य करायचं आहे. समोर आहे स्टारकास्ट आपण पाहतोय. गौरेश कांबळी या मैदानावर आपण बघतोय. गौरेश कांबळी दनादन फटकेबाजी करेल की चतुराई नटलेला या कमी वयामध्ये हा गोलंदाज गौरेशला नाचवेल. मोठा फटका ओव्हरपिच आहे आणि चेंडू या मैदानावर सीमा रेषा बाहेर. 6 धावांसाठी खराब चेंडू आहे. या यॉर्कर टाकायचा होता देवेंद्रला पण त्या मैदानावर ताबा चुकलेला ताबा हा ओव्हरपिच मध्ये यायचा चेंडू
आणि गड्या स्पोर्ट क्रिकेट संघाच्या 12 मॅनचं हास्य आता बघायला मिळालं. 11 चेंडू विजयासाठी 13 धावांची आवश्यकता. मॅच अजून संपलेली नाही आहे. 11-13 काल 3 चेंडूमध्ये 1 धाव असताना एका चेंडूमध्ये 1 धाव निघाली. हा मैदानावरचा इतिहास आहे. जसजसे दिवस वाढत चालले आहेत तसतसे मैदानानं रंग बदलायला घेतले मैदानावर. फुलटॉस आणि फुलटॉसला या मैदानावर चुकीला माफी नाही आहे. देवेंद्र गडेकर चुकीला माफी नाही आहे. प्रत्येकनं विश्रामची भूमिका घेतली आहे कारण हे दोन्ही खराब चेंडू होते आणि खराब चेंडू या मैदानावर प्रतिस्पर्धी संघासाठी काम करून गेले आहेत. 10 चेंडू 7 धावा हे समीकरण आहे पण रोहन भट्टाला का मागे ठेवलं. कारण रोहन भट्टा गौरेश कांबळे एका मोठ्या संघामध्ये खेळताना आपल्याला बघायला मिळाल्यात आणि गौरेश कांबळे समोर एक उभरता सितारा आणलाय स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघानं. रोहन भट्टाला माझ्यामध्ये रोहन भट्टाला गोलंदाजीला यायचं होतं मी सामन्यानंतर कारण त्याच्याकडे चतुराई होती. मॅच थोडीशी वाढवायची होती कारण 12 चेंडू 19 होत्या. देवेंद्र गडेकरनं समोर मॅच ऑन केली. 2 मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले ते येणाऱ्या कालखंडामध्ये हे गौरेश कांबळेचे आपण पाहतोय मैदानावर. पुन्हा एकदा शॉर्ट टेम्पल पुल सक्सेसफुल डीप मिड विकेटला चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. प्रणय बाकर धन्यवाद. बजावबाई डीजे सांगितलं होतं रन मशीन येणं बाकी आहे. गौरेश कांबळेनं 3 चेंडूमध्ये ज्या गोलंदाजानं या मैदानावर छाप सोडली आहे त्या गोलंदाजाला हलक्या हातानं सेन्सिबल क्रिकेट सुंदर क्रिकेट गणेश स्पोर्ट क्रिकेट संघ या मैदानावर विजेता होतोय. 2 सामने स्वयंभू कोकणेश्वर क्रिकेट संघ 3ही सामने पराभूत होत आहे. या स्पर्धेचं आव्हान त्यांचं या मैदानावर थांबलं गेलंय पण येणाऱ्या कालखंडामध्ये का गेलं रोहन भट्टला का ठेवलं ही चूक असेल मैदानावर बिवड्यान. स्वयंभू क्रिकेट कोणकेश्वर क्रिकेट संघाची या मॅचचा मॅन ऑफ द मॅच वन अँड ओनली एक खिलाडी